मलाही वाटतं ना माझ्या पोरींची लग्न व्हावीत म्हणून, पण म्हणून त्या मला जड नाही झालेलं आहे. आपल्याला आपली जबाबदारी पार पाडायची म्हणून तिच्या मनाविरुद्ध दुसऱ्यांच्या घरात पाठवायचं तिला. तो विनायक ना माझा मित्र आहे. तू जर दुसरं स्थळ बघायला जाणार असेल ना तर मला सांगेल. तू नको ना काळजी करू. हा मम्मी नको ना एवढी चिडू. नको इतका त्रास करून घेऊ स्वतःला. हे बघ तू चिडलीस ना की ताई एकदम गप्प होऊन जाते. तिला विचार करायचा ना, मग देऊया आपला वेळ. आणि विचार करून ती नाहीच बोलेल असं का समजतेस? हो पण बोलू शकते ना ती. अगं असं अचानक विचारल्यानंतर ती गोंधळून गेली असेल बिचारी. टेन्शन आलं असेल तिला. आणि आतापर्यंत तुझं तिने ऐकलं नाही असं कधी झालंय का? नाही ना. मग हे पण ऐकेल. थोडा वेळ तर दे तिला. देऊयात ना वेळ. आणि माझ्याकडे ना आता एक टकाटक गुड न्यूज आहे. सांगू का? मी सांगतेच. मम्मी मला जॉब मिळाला. खरं शरू? हो ताई खरंच. येस ताई अगं कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. शरू बाळा, तुझ्या मम्मीला गोड दोड भरव. बघ तोंड कसं कडे करून बसली ते. मला नको काही गोड. असं कसं खावंच लागेल. मी एवढा जॉब मिळवला त्याचं तुला काहीच नाही वाटत? मम्मी अगं आता सगळं बेस्ट होणार बघ. मला सॅलरी मिळणार आहे त्यामुळे तू टेन्शन घेऊच नकोस. तू फक्त मला पटापट सांग सॅलरी आल्यावर आपण काय काय करायचं. ताई मला एकतरी माझा ड्रेस घेऊन दे ना. मला नेहमी तुमचेच कपडे घालावे लागतात. आणि ताई आपण ना घरात एसी लावूया का? फारच गरम होतं ग घरी. तशी तू थांब जरा. आपण सगळ्यात पहिले काय करूया? पै न साठवता मम्मीसाठी लक्ष्मी करूया. काय करू मी? काय करू? आणि गौतमला तरी कसं सांगू की मी लग्नाला हो बोलले नाही अजून. गौतम मला तुला सांगायचं की खरं काय आहे ते आणि ते काय सुरू आहे तुला नाही माहित. तुला नाही माहित. गौतम मला तुला सगळं खरं सांगायचंय. मला सांगायचं की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण तू खूप श्रीमंत आहे आणि आम्ही नाही. कसं होणार आहे सगळं हे मला नाही कळत. मी काय करू? मी मम्मी कसं समजावं मला नाही कळत. स्वामी शांत. मॅडम 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 लवकर या. आजी लवकर या. बघा काय झालं. काही झालं? तू कशाला ओरडतेस तू? पण झालं काय? याला किती लागले? आणि काही लागलं नाहीये जास्त. तू उगाच पॅनिक. तू आज जा. मग बायकांना कुठल्याच सिच्युएशन मध्ये इमोशन कंट्रोल करता येत नाहीत का? काय झालं बिंदू? कशाला एवढा मोठमोठ्या माझा कॉल चालू आहे वरती. अरे काय हे काय झालं? काय झालं? बापरे काय लागलंय? अरे देवा, जे काय झालं गौतमला? ऍक्सिडेंट झालाय त्याचा. नशीब माझ्याच गाडी समोर आलाय. पटकन उचलून हॉस्पिटलला घेऊन गेलो. अरे मी कायम सांगत असते ना रे, सांभाळून बाईक चालवायचा. पण आमची ए गौतम दुखतंय का? कुठे लक्ष होतं तुझं? हा हे बाळा, जय तू तरी सांग ना हे कसं झालं? एक तर हेल्मेट घातलं नव्हतं
वेड्यासारखा बाईक चालवत होता, डायरेक्ट येऊन गाडीला धडकला. नशीब आमच्या गाडीची स्पीड कमी होती. इम्पॅक्ट फार झाला नाही, पण तरी जरा लागलंच त्याला. बास बास बास, त्याच्यापेक्षा जास्ती काही बोलू नको मला. नाही ए बोल ना बाळा. आई आई आपण थोडा वेळ देऊया का त्याला? मी बोलीन त्याच्याशी नंतर. गौतम, तुला काहीच आठवत नाहीये? मी दिसते का तुला? मी दिसते? हे बघ, हे किती आहेत? हे किती दिसतात? हे हे नाही. गौतम, इकडे बघ माझ्याकडे. गप्प बसशील जरा. याददाश्त चली गई. आजी, मी टीव्ही सिरियल्स बघते, मला माहिती. आधी हिरोच्या डोक्याला लागतं, मग तो भैसाटतो आणि म्हणायला लागतो, मैं कौन हूं, मैं कहा हूं. असाच होतं. बास गा बाई, स्टॉप दिस नॉनसेन्स. कुठे काय बोलावं कळत नाही का? ओके, एक मिनिट. हा, एक कोणाला फोन लावतेस तू ह्या वेळेला? साक्षी ताईला कळवायला नको. अगं वेडी आहेस का तू? कशाला तिला फोन करून घाबरवतेस? आणि ही काय वेळ झाली का मुलीच्या सासरी फोन करायची? हे अक्कल वाटत होते तेव्हा कुठे गेली होतीस तू? कुठेतरी गवत चरायला गेली असेल. बाहेरची लोक बोलतात खानोलकरांचा सगळ्यात धाकटा मुलगा बेजबाबदार आहे, वाया गेलेला आहे, काही करत नाही, कामधंदा ऑफिसला येत नाही, रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. पण असं ते म्हणत असले तरी घरी आम्ही आहोत ना तुझी काळजी घ्यायला. कोणतरी इथे घरी वाट बघत असतं. तुला काही झालं तर त्यांना त्रास होणार असतो. हे लक्षात नाही येत का तुझ्या? गौतम, मी तुझ्याशी बोलतेय, बोल काहीतरी आता. बोलत का नाहीये हा काही? हा, ए गौतम. आई आई तू त्रास करून घेऊ नकोस. आणि प्लीज त्याला कोणी काही बोलू नका आता. जय, तू गौतमला त्याच्या रूम मध्ये घेऊन जा ना बाळा.